तर शेतकरी मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर उडीद आणि मूग याविषयी माहिती सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही महत्त्वाची पिके शेतकरी शेतामध्ये लागवड करत असतात. हे 70 ते 75 दिवसात येणारे पीक असते. थोड्याशा पावसाने या पिकाला खूप फायदा होतो. त्याचप्रमाणे मिश्र पीक पद्धतीमध्ये सुद्धा ही दोन्ही पिकं अतिशय महत्त्वाची असतात. तर आपण सविस्तर माहिती पाहूया या मूग आणि उडीदाबद्दल. शेतकरी मित्रांनो, मूग आणि उडीदाला माध्यम ते भारी चांगले पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी सोपट किंवा अत्यंत हलकी जमीन या पिकासाठी निवडू नये. शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यापूर्वी जमीन चांगली नांगरावी व तापू द्यावी आणि पावसाळा सुरू होताच कुळवाच्या पाळ्या मारून सपाट करावी. दसकटे विचून घ्यावी. त्याच वेळी 1 टन शेणखत घालावा. शेतकरी मित्रांनो, मुगाच्या सुधारित जाती असताना शेतकरी मित्रांनो, जास्त उत्पन्न देणारा 2 नंबरचा पिकाचा वाण पाहणार आहोत. तो आहे वैभव. याचा कालावधी 70 ते 75 दिवस प्रतिकार असतो. याचे टपोरे हिरवेगार उत्पादन 11 ते 12 क्विंटल प्रति एकर क्षेत्रामध्ये मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, 3 नंबरचा वाण आहे तो म्हणजे PKV ग्रीन गोल्ड. याचा कालावधी 70 ते 75 दिवस, उत्पादन 8 ते 10 क्विंटल प्रति एकर एकाच वेळी पिकवतात येणार. हा मित्रांनो, उडदाची सुलताली वाण पाहत असताच त्याच नंबरला येतो BDU 1. याचे 2 टपोरे असतात. याचा कालावधी 70 ते 75 दिवसाचा असतो आणि उत्पादन 15 ते 20 क्विंटल प्रति एकर मिळू शकतं. उडीद पिकाचा वाण आहे TAU 1. याचा कालावधी 70 ते 75 दिवस. हा वाण याचे उत्पादन 8 ते 10 क्विंटल प्रति एकर काढतो. 3 नंबरला वाण पाहणार आहोत तो आहे PKV 1. कालावधी 65 ते 70 दिवस. विदर्भासाठी प्रसारित केलेला हा वाण आहे. याचे उत्पादन 8 ते 10 क्विंटल आहे. तर शेतकरी मित्रांनो, असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.